जय श्रीराम. रामनवमी, श्रीरामाची पवित्र जन्मकथा. पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो, पापे वाढतात, तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतात असे मानले जाते. पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे दशावतार म्हणजे 10 अवतार सांगितले आहेत. त्यापैकी 7वा अवतार म्हणजे श्रीराम. रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमधील अत्यंत महत्वाचे महाकाव्य असून हे भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित आहे. श्रीराम जन्माची कथा अशी. अयोध्येचा पराक्रमी राजा दशरथ यांना 3 राण्या होत्या, कौशल्या, कैकई आणि सुमित्रा. त्यांना मूल नसल्यामुळे ते दुःखी होते. आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी 3ही राण्यांसाठी एक असे प्रसाद म्हणून 3 फळे दिली. सर्व पंडित, ब्राह्मण, ऋषींना योग्यतेनुसार धन, धान्य, गौ इतर भेट देऊन यज्ञ समाप्ती झाली. राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या 3ही पत्नींना वितरित केला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणाम स्वरूप 3ही राण्या गर्भवती झाल्या. जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या 9वी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला. त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो. रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून त्यांचा जन्म साजरा करत त्यांची बालरूपात पूजा केली जाते. उत्तर भारतात बालरामाला रामलल्ला असं प्रेमाने म्हणतात. हा शिशु नीलवर्ण, विलक्षण चुंबकीय आकर्षण असलेला, खूप तेजस्वी, परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होता. त्या शिशुकडे बघणारे एक टक लावून त्याकडे बघतच राहायचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकई यांच्यासह 3री राणी सुमित्रा यांनी 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराज यांच्या घरी 4 पुत्रांच्या जन्माच्या उत्साहात गंधर्व गान करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले. 4ही पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांची नावं रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले. जसजसं वय वाढत गेलं, रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले. ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते. परिणाम स्वरूप अल्पकाळातच सर्व विषयात पारंगत झाले. ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे आणि हत्ती, अश्व यासह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले. ते सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे 3 भाऊ देखील त्यांचं अनुसरण करायचे. 4ही भावांमध्ये गुरूंबद्दल आदर आणि श्रद्धा होती. 4ही भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती. 4ही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे. रामाचा जन्म म्हणजे रामनवमी. रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजे दसरा. राम अयोध्येत परतले तेव्हा दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. असे रामाच्या आयुष्यातले सर्व महत्वाचे क्षण आपण साजरे करतो. इतका त्यांचा भारतीय संस्कृतीवर आणि लोकांवर पगडा आहे. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम.